हळद हे खूप कमी ठिकाणी बघतो. सो काय रिझन काय हळद असण्याचं आपलं कारण काय? हळद शुद्ध ओके. सो एक शुद्धतेचा प्रकार हळद असल्यामुळे आपण हळद ह्या प्रकारामध्ये ही ओटी भरणीचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. असणार आहे आणि 3 नियम आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. सो आजचा दिवस खूप धमाल. तर माझ्यासोबत तुम्हाला काही वर्ड रिपीट करायचे. ठीक आहे. वर्ड असे आहेत. मेरी बीवी, मेरी बीवी, मेरी ताकत, मेरी ताकत, दूसरों की बीवी, दूसरों की बीवी, मेरी कमजोरी, मेरी कमजोरी. सो नेक्स्ट टैगलाइन है जुबा पे रखे लगाम, जुबा पे रखे लगाम. नाही सेंटर फ्रेश. दोघं काय याच्यासाठी पुन्हा एकदा बहुतेक चॉकलेट ह्या सगळ्या घरी घेऊन जाणार आहे. माझी पोरं. अच्छा किती पोरं आहेत तेवढी? अच्छा 2च आहेत ना. ठीक आहे. हम तो हमारे सही है सही है. ठीक है. नेक्स्ट है नो चिक चिक नो जिक जिक, नो चिक चिक नो जिक जिक. फटाफट फटाफट. नाही फेविस्टिक. जोरदार पुन्हा एकदा. अजून एक चॉकलेट भेटणार. घरी घरी टॉयलेट बाथरूम किचन सगळीकडे टीव्ही लागले. तुम्ही खराब झाला तर यांच्या घरी जायला हरकत पण नाही. आमच्याकडे टीव्ही लागतच नाही. अच्छा मग एवढा कमर्शियल बघतात कुठून. नेक्स्ट है कुछ मीठा हो जाए. त्यांच्या हातात वर गेला. डेली बिझनेस जवळ जवळ. कॅडबरी सेलिब्रेशन. ओके जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कॅच घेणार. तो नेक्स्ट टॅगलाइन है बजाते रहो. रेड एफएम. जोरदार आधार त्यांच्या याच्यासाठी. ओके कॅच. ओके नेक्स्ट है जी माय जीनियस. फ्रॉम नाही करणार. हात त्यांनी वर केला होता सगळ्यांना. ओके सो त्यांना चॉकलेट मिळते. डॅश डॅश है जहां तंदुरुस्ती है वहां, लाइफ बॉय है जहां. ओके ओके कॅच. नेक्स्ट है क्या आपके टूथपेस्ट में नमक है. प्रॉम्प्ट नाही करायचं. त्यांनी हात वर केला होता आधी. ओके त्यांना चॉकलेट मिळते. प्रॉम्प्ट केला तर काम केला तुमचा. ओके नेक्स्ट है द किंग ऑफ गुड टाइम्स. ओके जोरदार टाळ झाला पाहिजे. छान पहिल्या गेम मध्ये पार्टिसिपेट केलं. सर्वांनी एन्जॉय केलं. पुन्हा एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे तुमच्या सर्वांसाठी. की जो नेक्स्ट गेम आहे तो दादा आणि वहिनींसाठी. तर दादा पुढे यायचं. झुल्यावर बसायचं. बस नाही तर चेअर घे बाजूला. मी काही प्रोडक्ट तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला दोघांना एक किंमत विचारणार आहे. ओके जो सगळ्यात नियरेस्ट किंमत सांगणार आहे त्याला पॉइंट मिळणार आहे. ओके तर पहिला बेबी प्रोडक्ट आहे. सर्वांनी लक्ष द्यायचंय. पहिला बेबी प्रोडक्ट आहे बेबी मॉइश्चर आहे. 400 ml. काय प्राइस असावी. ब्रँड डव. ओके तर वहिनीने आन्सर दिले 300. ओके मी पुन्हा एकदा रिपीट करतो. डवचा मॉइश्चर 400 ml. ओके दादांनी प्राइस सांगायचे 350 आणि वहिनीने किती केलेले 300. ओके किंमत आहे 230 आणि हा पॉइंट दादाला मिळतो. दादांसाठी जोरदार टाळायला पाहिजे. नेक्स्ट आहे प्रोडक्ट आहे बेबी शॅम्पू हिमालयाचं 400 ml. ओके आधी दादा सांगतील. आता दादाने आन्सर केलं 550. ओके ओके 230 आणि किंमत आहे 220 आणि वहिनीला पॉइंट मिळते. जोरदार टाळायला पाहिजे वहिनीसाठी. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हगीजच्या वंडर पॅन्ट. योगीदार नाहीये. ओके तर एक 24 पाऊंडचं पॅक येतं. ओके 24 पाऊंडचं पॅक येतं. किंमत सांगायची. ओके तर वहिनींनी किंमत सांगितलेली हगीजचं वंडर पॅन्ट 24 पाऊंडचं 300 आणि दादानी सांगायचंय 200 सांगितलेलं आणि प्राइस आहे 160 आणि दादाला पॉइंट मिळते. जोरदार टाळायला पाहिजे. आणि मागे हटायला तयार नाहीये. दोघांनाही सेम 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 पॉइंट मिळतात. त्याच्याकडे 350 किंमत आहे. अच्छा खूप लांब होते दोघे जण पण तरी ठीक आहे. वहिनीसाठी एकदा जोरदार टाळायला पाहिजे. अरे दादा विनर झालेले त्या गेम मध्ये आणि येणार आहे. आणि तो सरप्राईज गेम आहे जो तुमच्याच फॅमिली मेंबर्स पैकी तुमच्याच फ्रेंड्स पैकी कंडक्ट करणार आहे.
मी ताईला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. ताई वाटतं थोडं बिझी आहे. तुम्ही जो गेम कंडक्ट केलेला आहे तुम्ही पुढे प्रोसीड करायचंय. गेम पुढे पास ऑन होऊ दे. त्यानंतर जर तुम्हाला कोणाला ओटी भरायचा कार्यक्रम करायचा का, एक हा गेम झाल्यानंतर ओटी भरणं चालू करू शकता तुम्ही. ओके, तर दादा तुम्हाला जरा इकडे यायला लागेल कारण तुम्हाला दोघांना वेगवेगळे द्यायचे. ओके, तर काय आहे की आपण दादा आणि वहिनींना एक प्रश्नावली दिलेली आहे, त्याचे आन्सर मॅच होतात का ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर प्रतीक दादा बघायचे तुम्ही. आणि आता आपण ओके, सो आता आपण बघणार आहे. प्रश्नावली दिली होती तर आन्सर किती मॅच झालेत आणि जर नाही मॅच झाले तर का नाही झाले तेही त्यांना विचारणार आहेत. ओके, आणि मॅच झाले तर कसं काय, याच्यावरची स्टोरी काय ते आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न होता की मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे. सो याच्यावर रीमा वहिनींचा आन्सर होता की मुलगा आणि प्रतीक दादाचा आन्सर सुद्धा होता मुलगा. पाहिजे दोघांसाठी. तर काय तिकडे याच्या मागचं काय समजू शकेल एवढं परफेक्ट कसं काय दोघांनी आन्सर केलं. अच्छा, ओके, सो त्यांनी सिम्पटमवर ओळखलेलंच आहे की मुलगा होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन होता की गुड न्यूज कळल्यावर सर्वात जास्त हॅपी कोण होतं, खुश कोण होतं सर्वात जास्त. सो रीमा त्यांचं उत्तर आहे माझी आई आणि सासू. ओके, आणि दादांचा आन्सर होता की प्रतीक म्हणजे मीच होता. ओके, आई आणि सासूंसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. ओके, तर सर्वजण असे खुश राहो अशी आमच्यातर्फे ईश्वरकडे प्रार्थना आहे. सर्वांनी खुश राहो. नेक्स्ट क्वेश्चन होता, नेक्स्ट क्वेश्चन आहे तर मुलगा झालं तर त्याने काय करिअर करावं. ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. दोघे करिअर पर्यंत पण डिस्कशन आलेलं आहे. ओके, सो रीमा वहिनी बोलतायत जर मुलगा झाला तर त्याने ऍक्टर व्हावं. अच्छा, ओके, आवडता ऍक्टर कुठला आहे तुमचा. अल्लू अर्जुन जास्त. अल्लू अर्जुन, अरे पुष्पा. ओके, झुकेगा नाही साला. ओके, चांगली आहे चॉईस. नेक्स्ट आहे दादांचं उत्तर काय. जर मुलगा झाला तर त्यांनी काय करिअर करावं. ओके, एनी केस काय लिहिलं असेल दादांनी. अच्छा, ओके, तर पहिलं त्यांनी दादाने ऑप्शन टाकलाय सायंटिस्ट. नासा, इस्रो सगळा ऑप्शन होता ऍक्टर. तर काय स्टोरी काय आहे, ऍक्टर मागची स्टोरी काय आहे. तुमचा सेकंड ऑप्शन, वहिनीचा पहिला ऑप्शन. आम्ही सर्च करत होतो की कोणत्या महिन्यात मुलं जन्मली की काय करिअर चूज करतात. सगळ्यात जास्त ऑफिसमध्ये सगळे टॅलेंटेड आणि सिंगर आणि आर्टिस्ट ओके, आणि दादाचा पहिला ऑप्शन होता सायंटिस्ट. काय याचा मागचं रिझन काय. ओके, ठीक आहे. एकदा दोघांसाठी जोरदार पुन्हा एकदा जर मुलगी झाली तर काय. ओके, तर मुलगी झाली तर करिअरमध्ये काय करावं. तर रीमा वहिनींचं आन्सर होतं ऍक्टिंग. ओके, सो पुन्हा ऍक्टरच आलं. ओके, आणि दादांचं उत्तर आहे डॉक्टर किंवा सिव्हिल सर्व्हिस. ओके, मुलगी होते एक दिवसात येणार होते घरी. रीमा वहिनींना प्रेग्नन्सीमध्ये सर्वात जास्त काय खावंसं वाटलं. ओके, तर त्यांनी स्वतःनीच उत्तर दिलंय. सो त्यांना माहिती आहे त्यांना काय खावंसं वाटलंय. ओके, सो भेळ त्यांना सर्वात जास्त खावीशी वाटले. ओके, कुठले भेळपुरी, फक्त गोरेगाव की बाहेरच्या भेळपुरीवालेवर. अच्छा, ओके, एकच भेळपुरीवाला. अच्छा, ओके, बट दादाने उत्तर असं दिलं की वरण भात. काय दादा काय सांगा तुम्ही. ती वरण भात खायला आईकडे जाते. अच्छा, वरण भात खायला आईकडे जाते.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाळ झाल्यावर त्याला रात्री कोण झोपवणार आहे? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण मी पाहिलंय की लोकांच्या रात्रीचा दिवस होऊन जातो. ठीक आहे, सो बाळ झाल्यावर रीमाबाई सांगत त्या स्वतः झोपवणार आहेत. ओके, गुड इनिशिएटिव्ह. पण नंतर बघा तुझा दादाचं कंप्लेंट करतील, तू बोलले होतीस आधीच सेटलमेंट झाले, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटणार आहे? दिवस सांभाळणार आहे, ऑफिस पण सांभाळणार आहे. अच्छा, ओके, म्हणजे सगळं ऑलरेडी डील झालेलं आहे. तर दादांचं पण तर सेम आहे. ओके, पुन्हा एकदा जोरदार आला पाहिजे दोघांसाठी. ओके, तर नेक्स्ट आहे की बाळाला अंगाई गाऊन कोण दाखवणार? ओके, बघूया आता उत्तर काय, आणि ज्याने जो गाणार त्याला थोडी अंगाई गाऊन दाखवायचे. ओके, तर रीमाबाई सांगतात मी. ओके, आणि दादा पण सांगतात रीमाबाई, पण अंगाई झाली पाहिजे थोडी. नाही, बाळ पहिलं मम्मा बोलेल की पप्पा? ओके, मम्मी बोलेल की पप्पा? तर रीमाबाई सांगतात पप्पा, आणि ऑब्विसली प्रतीक्षा जाऊन बोलतात पप्पा. जोरदार झाले पाहिजे पप्पांसाठी. Do you want to know? Well, I've been thinking about you, and I think you'll have to listen, because the sun is up, it's a beautiful day. My beginning will be as bright as the sun. Come, won't you come along? And it feels so bright, it's like luck is raining on me. Go and follow your heart, doesn't matter how far. There is so much love to give. It's okay. काव्या आईस्क्रीम खाते. तिला बाई द्यायला लागत नाही हो. केळं आणि काय विडा, पाण्याचा विडा, ब्लाउज पीस, पेढे हे सर्व बटव्यात घेऊन त्यांनी वाटले. Do you want to know? It's a beautiful day. My beginning will be as bright as the sun. Come, won't you come along? And it feels so bright, it's like luck is raining on me. Go and follow your heart, doesn't matter how far. There is so much love to give. Something's telling me this time, baby, baby, now I know. Baby, baby, gotta go. There is so much love to give. Something's telling me it's right. When you came to me, oh, I knew it's you, boy, the one to show me now and forever. No, you'll never be alone again. All day, oh yeah, all day. Please stay in my arms, boy, the one to show me if we're together. It don't matter if it rains. All day, oh yeah, all day. As long as you're in my arms, boy. It's you and me on this beautiful day, and it's smiling, holding on to your tight. I guess our hearts cannot lie, and it feels so bright. It's like your love has gotten to me. Go and follow your heart, doesn't matter how far. I can see it now, it's deep in your eyes. No way too deep, I what we feel inside. Baby, baby, now I know. Baby, baby, gotta go. There is so much love to give. Something's telling
it's you, yeah. Boy, the one who showed me now and forever. No, you'll never be alone again. All day, oh yeah, all day. Please stay in my arms, boy. The one who showed me if we're together. It don't matter if it rains. All day, oh yeah, all day. As long as you're in my arms, boy. Don't worry of tomorrow. For now, you're everything in my day. I love the way you like a song. You know my heart. 'Cause you know me, know my heart. You're everything in my day. I love the way you know my heart. Yeah, alright. The one who showed me now